तुमच्या कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते का? सत्तेचे व्यत्यय आणि कमी वेळेमुळे तुम्ही तणावात आहात का? आज आपण पोमोडोरो तंत्र कसे वापरावे हे पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि कामाचा ताण कमी होईल. हे एक साधे पण प्रभावी तंत्र आहे, जे विद्यार्थी आणि नोकरदार दोघांनाही अत्यंत उपयोगी पडते. पोमोडोरो तंत्रात तुम्ही 25 मिनिटांचा एक पोमोडोरो सेट करता, ज्यात पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करता. त्यानंतर 5 मिनिटांची छोटी विश्रांती घेता. असे 4 पोमोडोरो झाल्यावर तुम्ही 15 ते 30 मिनिटांची मोठी विश्रांती घेता. यामुळे तुमच्या मेंदूला आराम मिळतो, एकाग्रता टिकून राहते आणि तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकता. एका कामावर सतत काम करण्याऐवजी हे तंत्र तुम्हाला छोट्या टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यास मदत करते, ज्यामुळे कंटाळा येत नाही आणि काम वेळेत पूर्ण होते. अधिक प्रभावी अभ्यास पद्धतींसाठी स्क्रीनवरील हा व्हिडिओ नक्की पहा. अभ्यास करताय पण लक्षात राहत नाहीये, तुमचा वेळ वाया जातोय का? आज आपण अशा 4 आधुनिक अभ्यास पद्धती पाहणार आहोत, ज्या केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, पालक आणि प्रशिक्षकांसाठीही गेम चेंजर ठरतील. सक्रिय शिक्षण, माइंड मॅपिंग, रिकॉल आणि स्पेस रिपिटेशनने कसे यश मिळवायचे ते जाणून घेऊया. सक्रिय शिक्षण म्हणजे केवळ वाचणे नाही, तर विचारात मग्न होऊन चर्चा करणे किंवा शिकवणे. माइंड मॅपिंगमुळे जटिल संकल्पना सोप्या होतात, माहितीचे एक सुंदर चित्र तयार होते. रिकॉल पद्धतीत तुम्ही नोट्सशिवाय आठवण्याचा प्रयत्न करता, ज्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. स्पेस रिपिटेशन म्हणजे विशिष्ट अंतराने उजळणी करणे, जे विसरण्याची शक्यता कमी करते. या पद्धतींमुळे तुमचे शिक्षण प्रभावी आणि कायमस्वरूपी होईल. या पद्धतींचा सखोल वापर कसा करायचा हे शिकण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही अभ्यास करता पण अपेक्षित यश मिळत नाहीये. जुन्या पद्धती सोडून आधुनिक तंत्र वापरून अभ्यासात क्रांती कशी घडवायची हे जाणून घ्या. आज आपण अभ्यास करण्याच्या अशा प्रगत पद्धती शिकणार आहोत, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि परिणामकारकता वाढेल. सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ भोकंपट्टी करून चालणार नाही. आकलन, स्मरणशक्ती आणि वेळेचे नियोजन यांसाठी खास तंत्र वापरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सक्रिय शिक्षण, पोमोडोरो तंत्र आणि माइंड मॅपिंग यांसारख्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करू शकता आणि दीर्घकाळ माहिती लक्षात ठेवू शकता. या तंत्रांमुळे कठीण विषय सोपे वाटू लागतील आणि अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक तंत्राचा सखोल अभ्यास करूया. तुमचा अभ्यास अजूनही कंटाळवाणा आणि निष्फळ वाटतोय का? जुन्या पद्धती सोडून आपण शिकण्याच्या आधुनिक युगात प्रवेश करणार आहोत. आज आपण अभ्यासाच्या अशा काही प्रगत पद्धती शोधणार आहोत, ज्या तुमच्या शिकण्याला केवळ सोपेच नाही, तर खूप प्रभावी बनवतील. या पद्धती तुम्हाला परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी आणि ज्ञान आत्मसात करण्यासाठी कशी मदत करतील ते पाहूया. पारंपरिक अभ्यासात आपण फक्त पाठांतर करतो, पण आजच्या काळात आपल्याला ॲक्टिव्ह रिकॉल, स्पेस रिपिटेशन आणि पोमोडोरो टेक्निक यांसारख्या तंत्रांची गरज आहे. डिजिटल साधने आणि ऑनलाईन संसाधने वापरून आपण शिकणे अधिक आकर्षक बनवू शकतो. या तंत्रांमुळे माहिती कायम लक्षात राहते आणि एकाग्रता वाढते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे मुलांचा शिकण्याचा अनुभव पूर्णपणे बदलेल. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि यशाच्या वाटेवर पुढे चला. तुमच्या कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते का? सत्तेचे व्यत्यय आणि कमी वेळेमुळे तुम्ही तणावात आहात का? आज आपण पोमोडोरो तंत्र कसे वापरावे हे पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि कामाचा ताण कमी होईल.
एक साधे पण प्रभावी तंत्र आहे जे विद्यार्थी आणि नोकरदार दोघांनाही अत्यंत उपयोगी पडते। पोमोडोरो तंत्रात तुम्ही 25 मिनिटांचा एक पोमोडोरो सेट करता, ज्यात पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करता। त्यानंतर 5 मिनिटांची छोटी विश्रांती घेता। असे 4 पोमोडोरो झाल्यावर तुम्ही 15 ते 30 मिनिटांची मोठी विश्रांती घेता। यामुळे तुमच्या मेंदूला आराम मिळतो, एकाग्रता टिकून राहते आणि तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकता। एका कामावर सतत काम करण्याऐवजी हे तंत्र तुम्हाला छोट्या टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यास मदत करते, ज्यामुळे कंटाळा येत नाही आणि काम वेळेत पूर्ण होते। अधिक प्रभावी अभ्यास पद्धतींसाठी स्क्रीनवरील हा व्हिडिओ नक्की पहा। अभ्यास करताय पण लक्षात राहत नाहीये, तुमचा वेळ वाया जातोय का? आज आपण अशा 4 आधुनिक अभ्यास पद्धती पाहणार आहोत, ज्या केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, पालक आणि प्रशिक्षकांसाठीही गेम चेंजर ठरतील। सक्रिय शिक्षण, माइंड मॅपिंग, रिकॉल आणि स्पेस रिपिटेशनने कसे यश मिळवायचे ते जाणून घेऊया। सक्रिय शिक्षण म्हणजे केवळ वाचणे नाही, तर विचारात मग्न होऊन चर्चा करणे किंवा शिकवणे। माइंड मॅपिंगमुळे जटिल संकल्पना सोप्या होतात, माहितीचे एक सुंदर चित्र तयार होते। रिकॉल पद्धतीत तुम्ही नोट्सशिवाय आठवण्याचा प्रयत्न करता, ज्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते। स्पेस रिपिटेशन म्हणजे विशिष्ट अंतराने उजळणी करणे, जे विसरण्याची शक्यता कमी करते। या पद्धतींमुळे तुमचे शिक्षण प्रभावी आणि कायमस्वरूपी होईल। या पद्धतींचा सखोल वापर कसा करायचा हे शिकण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा। एव्हर फील ओव्हरवेल्म्ड बाय इन्फॉर्मेशन, स्ट्रगलिंग टू रिकॉल डिटेल्स और ऑर्गनाइज कॉम्प्लेक्स थॉट्स एफिशिएंटली? What if there was a simple yet powerful technique that could transform the way you learn, plan, and create? Today, we are diving deep into mind mapping, the modern study method that unlocks your brain's full potential for students, professionals, and teachers alike. Traditional linear notes often stifle creativity, but mind maps engage your visual and spatial intelligence. Start with a central idea, then branch out with keywords, images, and colors. This mirrors your brain's natural thinking process, making connections effortless and boosting memory. Learn to create a vibrant map of your thoughts for unprecedented clarity and innovation. Click here to discover advanced mind mapping strategies. Are you studying tirelessly but struggling to retain information? What if you could transform your learning, making it active, efficient, and unforgettable? Many students feel overwhelmed by traditional methods. Today, we are diving into powerful strategies, active learning, the Pomodoro technique, and mind mapping. These aren't just buzzwords, they are scientifically proven tools to boost focus and memory. Imagine breaking down complex topics into digestible chunks, mastering time management with focused sprints, and visualizing connections that make learning stick. Forget passive reading, it's time to truly engage with your material. Ready to revolutionize your study sessions? Discover the next level of learning in our next video. तुम्ही अभ्यास करता पण अपेक्षित यश मिळत नाहीये। जुन्या पद्धती सोडून आधुनिक तंत्र वापरून अभ्यासात क्रांती कशी घडवायची हे जाणून घ्या। आज आपण अभ्यास करण्याच्या अशा प्रगत पद्धती शिकणार आहोत, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि परिणामकारकता वाढेल। सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ भूकंपट्टी करून चालणार नाही। आकलन, स्मरणशक्ती आणि वेळेचे नियोजन यांसाठी खास तंत्र वापरणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ, सक्रिय शिक्षण, पोमोडोरो तंत्र
आणि माइंड मॅपिंग यांसारख्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करू शकता आणि दीर्घकाळ माहिती लक्षात ठेवू शकता. या तंत्रांमुळे कठीण विषय सोपे वाटू लागतील आणि अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक तंत्राचा सखोल अभ्यास करूया. तुमचा अभ्यास अजूनही कंटाळवाणा आणि निष्फळ वाटतोय का? जुन्या पद्धती सोडून आपण शिकण्याच्या आधुनिक युगात प्रवेश करणार आहोत. आज आपण अभ्यासाच्या अशा काही प्रगत पद्धती शोधणार आहोत ज्या तुमच्या शिकण्याला केवळ सोपेच नाही तर खूप प्रभावी बनवतील. या पद्धती तुम्हाला परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी आणि ज्ञान आत्मसात करण्यासाठी कशी मदत करतील ते पाहूया. पारंपरिक अभ्यासात आपण फक्त पाठांतर करतो, पण आजच्या काळात आपल्याला ॲक्टिव्ह रिकॉल, स्पेस्ड रेपिटिशन आणि पोमोडोरो टेक्निक यांसारख्या तंत्रांची गरज आहे. डिजिटल साधने आणि ऑनलाईन संसाधने वापरून आपण शिकणे अधिक आकर्षक बनवू शकतो. या तंत्रांमुळे माहिती कायम लक्षात राहते आणि एकाग्रता वाढते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे मुलांचा शिकण्याचा अनुभव पूर्णपणे बदलेल. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि यशाच्या वाटेवर पुढे चला.